विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचीही मतं फुटल्याचा आरोप शेकापच्या जयंत पाटलांनी केलाय। काँग्रेसनं मनापासून साथ दिली असती तर पराभव टाळता आला असता असंही जयंत पाटील म्हणाले। राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं मात्र हे आरोप फेटाळले। विधान परिषद निवडणुकीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वगळता काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मतही एकसंध राहू शकली नाहीत। जयंत पाटलांना राष्ट्रवादीची 12 मतं मिळणं अपेक्षित होती, पण तेवढी मतही मिळाली नसल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय। राष्ट्रवादीचं एक मत फुटल्याचा दावा पाटलांनी केलाय। मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं एक मत फुटलं। यामध्ये आमची पण मतं फुटली आणि जर मला 4 मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो। शेकापच्या जयंत पाटलांनी केलेला दावा राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं खोडून काढलाय। राष्ट्रवादीचं एकही मत फुटलं नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला। राष्ट्रवादीमध्ये एकही मत फुटलंय, एकही फुटणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो। दुसऱ्या पसंतीची मतं देतानाही काँग्रेसनं गोंधळ घातल्याचा आरोप जयंत पाटलांनी केलाय। दुसऱ्या पसंतीची मतं व्यवस्थित मिळाली असती तरीही विजय कठीण नव्हता असा दावा जयंत पाटलांनी केला। काँग्रेसची जर सेकंड प्रेफरन्सची मतं समान वाटली असती किंवा जो 1 नंबर त्यांनी शिवसेनेला दिला तो आमचा आग्रह होता, त्यावेळेला जर ती दिली असती तर निकाल बरोबर होता। मी त्याच मतावर घेऊन 14 मतावर घेऊनच निवडणूक घडवत होतो। पराभवानंतरही इंडिया आघाडीसोबत राहणार असल्याचा दावा शेकापनं केला, पण मित्रपक्षांच्या मतांमध्ये झालेली फाटाफूट पाहता शेकापचा मित्रपक्षांवरील विश्वास कमी झाल्याचं सांगण्यात येतंय। विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।